श्री पुंडलिक विजय अध्याय 9वा. ओम नमो सद्गुरु श्री पुंडलिक ज्ञानमेरू भक्तिप्रेम व्यवहारू जयाचा औलिक जयाचे बोलणे मधुर जणू अमृताचा पाझर निवावी भक्ताचा अंतर. श्री जगद्गुरु जो सद्गुरु अवतारला त्या भुवरी पुंडलिक नाम रूपे साचार प्रांतात कलियुगी जो लावण्याच्या खाणी ज्ञानाच्या अमृत खाणी भक्तिप्रेम संजीवनी अमृतावनी गोडून त्या पुंडलिक प्रभूचे जीवन जगात औलिक देणगीरूप जीवन जगजीवन ईश्वराचे. पहा मागील अध्यायी कथले मुंगसाजी व्यवाई अव्यवाई पूर्ण जीवनकथा सवयवी शब्दरूपे. 7व्या अध्यायात प्रभू पुंडलिक धामणगाव राय भानू किरणसहित तेजोराशी भगवान मुंगसाजी मुंबईस प्रभू पुंडलिक धामणगावाशी. मग वर्षानंतर बाबा गोरेगावास पहा येती. श्री बाबा येता गोरेगावास उत्सव वाटला. लोकांची कोंब फुटले. चैतन्याची देयसी दशा. आई मंजुळाबाई प्रेमळ वत्सल्याशी केवळ नित्योल्लसित आनंद कल्लोळ मनी तिच्या. जनलोक गोरेगावचे आणि लोक दूरदूरचे दर्शन घेऊन बाबाचे कृतार्थ होते. भजन पूजनाचा उधाण आला. उत्सव भरुणी वसंताच्या आगमनानं वनश्री जयश्री. श्री भगवान चैतन्य घन चैतन्याचे उदगन स्थान. चैतन्य मनसारे जीवन तया ठाई. दुष्टनितक सुजान. श्री बाबाच्या करती वंदन. हा श्री कृष्ण नंदनंदन म्हणती पातलाईया. श्री बाबांचा जय जयकार गावी आनंद भरला फार. दर्शनार्थीचा आरती गजर दुमदुमला. भगवान मुंगसाजीचे भक्त तेही येती गोरेगावात. भगवान पुंडलिक दर्शन तृप्त. मग त्याचे स्वप्न दृष्टांतच गुज सांगे मुंगसाजीचं. भगवान जा म्हणे त्या पुंडलिका दर्शन जो स्वरूप माझे. भगवान पुंडलिकाचे दर्शन जे समाधान पावे मन. ऐशी शेकोडी प्रचिती जाण सांगते एकमेकाचा संत अवताराचे लक्षण. त्याचे दर्शने तृप्त मन पावे विश्राम तया ठाई. ऐशी रोकडी प्रचिती जाण श्री बाबाची संगती. मन पावे विश्रांती ऐसा अनुभव. लोक म्हणती हो हा पुंडलिक साक्षात भगवंत देक मनीचा होता सुरेख सांगे गुज मनीचे. यासारखा हाच एक ब्रह्माभोवती देक कृष्ण गोकुळीचा सुरेख दिस म्हणती. पहा गावकरी लोकांनी बंगडीची स्थापना करून यात्रा उत्सव आयोजन महोत्सव आरंभला. तिथी 16 जानेवारी 1948 साल. तेव्हा यात्रा भरली विशाळ. संत भक्त भाविक मेळा अद्भुत पहा झाला. गाव गोरेगाव लहान परी तीर्थरूप झाले महान. सद्गुरूच्या पदस्पर्शाने पावन झाले. 14 एप्रिल 1948 सालात चैत्र शुद्ध पंचमी 1870 शतकात 16 जन्मोत्सव थाटात बुधवारी झाला. संत संमेलन भजन पूजन कीर्तन प्रवचन नामस्मरण. दुःखी कष्टी लोकांना अन्नदान कार्यक्रम झाले. साधू संतांची फकीरनाथ जपी तपी दुःखी पीडित दूरदूरचे भाविक भक्त नित्य येत श्री बाबाचे दर्शन. अनेक धर्मग्रंथ संप्रदायाचे लोक अति दूरदूरचे श्री बाबाचे दर्शन घेऊन साचे धन्य होती. तो पहा बुवा राधाकृष्ण ज्याला कुटाशात श्री बाबाचे दर्शन कृष्णरूप आम्ही म्हणून ओळख बाबांनी दिली. प्रशानात लावले चरण कर म्हणे तू मज मर्दन अनुभव गुण दाखवून बाबांनी त्या मोहिले. तो राधाकृष्ण बुवा मूर्त्या परत आले पा गोरक्षण. तेथे गाडगे बाबा होते राहतात तिथे वेळी. राधाकृष्ण म्हणे संत गाडगे बाबाला बाबा मी देव पाहिला. तुमचा शब्द खरा झाला. प्रचिती आली साक्षात. चला तुम्ही दाखवित देव अमृताचा झाला सावयव. त्या देवाचे सगुण वैभव मी पाहिले गोरेगावा. अहो खंडूजी मुलगा अवली देवकुडा त्यात तुम्ही दिसली. खंडूजी म्हणत होते मज जवळी मुलगा त्याच्या अवलौकिक आता नाहीत येणे होते पुढेच जाईल. गोरेगावात तुम्ही जा म्हणतात ती प्रचिती पुढे होईल. मी पहा पुढे काही वर्षांनी संत गाडगे बाबा गेले. हर्षाने भगवान पुंडलिक दर्शनाले गोरेगावी गेल्या. कीर्तनातून जना सांगितले मी प्रत्यक्ष देवासी पाहिले. अमृत ते मूर्ती देखले परब्रह्म पाहिले. पुंडलिक लोकांनी विश्वास धरिला. लोक पहा सावरला. नवदुष्ट पाटा फुटला. चैतन्य वाढले लोकात. गाडगे बाबा म्हणते खंडूजीला मी बाबा ठेवा मूर्तीच्या पुढला. गोरक्षांना जागा देतो तुम्हाला. शहरी विकास सत्वर
खंडूजीने संत गाडगेबाबाचे नाही ऐकले पासाचे, म्हणून गोरेगावी राहण्याचे योग होते त्यांचे. योगा वाचून काही नाही होत नाही, काही बाई योग आल्या वाचून पाही व्यर्थ होते. खटपट पुढे गाडगे बाबा म्हणते, मी व्यर्थ वाढविले उपाधी, धर्मशाळा बांधण्याच्या आवडती, व्यर्थाची शिनलो असो. इकडे राधाकृष्ण गावोगावी फिरत करती कीर्तन. नाशिक जिल्ह्यात दाताडी गावी महिमान कथन करते प्रभूची. ते गाव गेले हरून, म्हणे भगवंताचे करून या दर्शन. ज्या पुंडलिक बाबाचे महिमा श्रोते केले आम्ही की, त्या श्री पुंडलिक बाबाचे दर्शन घेता आम्ही हो धन्य. तो दिवस पहा असामान्य, कधी उगवेला आम्हाशी. त्या पुंडलिकाचे स्वरूप पहा आम्हा पाहू द्या अनूप, जेणे मन तृप्त होई समाधान पावेल की. असो राधाकृष्ण बुवाचे त्या रात्रीला कीर्तन केले दाताडीला. रात्री मुक्काम झाला गावाला उदय. लोक बोलते सकाराम वाड नावाचा गृहस्थ पहा दाताडीचा बोलवण्यास आला सकाळचा. राधाकृष्ण बुवाला आमंत्रण आल्यावरी बुवा गेले त्याच्या घरी. तेथे अवस्था मुलगा आजारी होता नामे नामनाथ अवाढे. म्हणे बुवाला रामनाथा लागला मरणाला. मुंबईवरून आणले त्याला, असाध्य बिमारी म्हणून डॉक्टर शिरोडकर मुंबईचा. म्हणे मुलगा वाचत नाही तुमचा, आता फक्त दैवी उपायाचा आहे काही आधार. महाराज तुम्ही सांगा काय करावे या दैवयोग, काही उपयोगाचा धागा पहा कुठे सापडते का. तव सकारामासी म्हणे राधा, ही अवघड आहे निधान परिदेव आहे या कार्यकारण. बीजमुळा विश्वाचे पहा अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, तेथे गोरेगाव ग्रामसुंदर, तेथे आहे कृष्ण अवतार श्री भगवान पुंडलिक बाबा. लाव कापूर उद्बत्ती त्याच्या नावानं, करत तीर्थ अंगारा नेमाने. 8 दिवस भक्तीने गुण येईल निश्चित. हा चमत्कार कसा घडला. रामनाथा उठून बसला, खडबडीत बरा झाला. नवल झाले लोकांना. डॉक्टर शिरोडकर म्हणे, हे झाले पा कोणी देवगुणे, मनुष्य मात्राने नाही करणे ते ईश्वरी वरदान. श्री भगवान पुंडलिकाचा महिमा तीर्थ अंगारा आला कामा. ईश्वरी सत्तेचा गरिमा वर्णाला कैशपाशी. भगवान पुंडलिकाचा अवतार करण्यात दीन पतिताचा उद्धार, दुःखी कष्टी जनांचा आधार. कनवाडू पहा दाताडी गाव सुंदर, देव नदी किनाऱ्या. भगवान पुंडलिकावर अपंपार श्रद्धा दाताडीकरांची. तेव्हा ते म्हणती राधाकृष्णाला, बुवा तुम्ही आणा भगवंताला. प्रभू आल्या वाचून जीवाला नाही आता समाधान. तुम्ही आम्हासे या तारखेला केव्हा आणाला ते देवास इथं. दत्त जयंती झाल्यावर देख आणाला का मामा, सांगा. तर राधाकृष्ण म्हणे मंडळीला, 1949 साल डिसेंबर 9 तारखेला मी घेऊन येतो बाबाला दाताडीला निश्चित. जरी श्री बाबा आले नाहीत तर मी येईल. लावलाई निरोपाची वार्ता काही सांगण्यास. जरी बाबा असती स्वतंत्र तरी ती प्रकृत गुणे परतंत्र, परंतु देवाचे प्रेमकृत्य आहेच मुळीच. तेव्हा देव येतील निश्चय. तुमच्या भाव बडे खचित, हा विश्वास ठेवा. मम चित्त ग्वाही देतो. पहा देवनदीच्या काठावर जमते सारे लहान थोर. निरोप देती दातडीकर राधाकृष्ण बुवाला. पहा देवा आहे प्रेमरूप, ओतलिंबूच प्रेमाचे अनुप. पाहण्या देवाचे स्वरूप, प्रेमभावे वर्तावे. राधाकृष्ण बुवा ते दावे निघाले घेण्यास गोरेगावास. परतून येता ज्याचा जीव आला गैवर प्रवासाचा. राधाकृष्ण म्हणे, बाबा कसे येतील गोरेगावहून दाताडीला जाण्याचे निदान. खरे असे काय येईल की, मीही पहा कसा अडाणी बोलून गेलो माझ्या पाणी. दाताडीस म्हटले मी आणि पुंडलिक बाबास. दाताडीकरांचा भाव थोर, जणू गोकुळीचा प्रेमधार. प्रेमवंश श्रीकृष्ण अवतार पुंडलिक बाबा म्हणून गोरेगावी पंचकोमेटी. श्री पुंडलिक बाबा आश्रम ट्रस्टी अधिकार त्याच्या शेवटी काय ते म्हणतील पहा मला. राधाकृष्ण बुवा वेडा झाला बाबांनी. तो म्हणे दाताडीला कैसे शक्य होय प्रवासात. असं विचारात राधाकृष्ण पोचले गोरेगावात. श्री बाबांना करुणी प्रणिपात दंडावत पाय घातले. श्री बाबा उठले त्वरित. राधाकृष्ण बुवाचा हात धरून हात पडत गेले काटेपूर्णात. पात्रात उभे राहिले. अत्यंत आनंदपूर्ण स्थिती. काय वर्णावी त्या यथास्थिती. ब्रह्मपूर्ण आनंदमूर्ती श्री पुंडलिक बाबा. म्हणे काय म्हणे राधाकृष्णाला, तुम्ही 9 तारखेला दिली दाताडीला पहा.
दाताडी झोपडीला जाणे आहे आम्हास. तुम्ही आता परीक्षा पहा ना. आम्ही दाताडीचं जातो ना, दिल्ली तारीखच चुकेना. पहा समाधीची लोक म्हणती मज वेडे, लोक बुद्धीस मी नातुंडे, प्रेमभक्तीची आतुंडे, नंदनावन सावडा मी. तुम्ही पहा ना बुवा गंमत, कशी करतो मी करामत, देवलीला कार्य जात पहा अवताराचे. तव राधाकृष्ण बुवाला महिमा श्री बाबाचा कळला, अंतरंगे जाणे अंतरकडा, सर्व साक्षी भगवान बुवा म्हणे. मी बोललो दाताडीला, ते मूर्ती सांगेस गोरेगावाला, राधाकृष्णाच्या विस्मयाला नाही राहिला पारावर, सदगदित झाले मन, पाझरले प्रेमे लोचन, अभंग महिमा श्री भगवान स्वमुखे बोलिला, झाले राधाकृष्णाचे समाधान, संपली मनाची ओढातान, प्रेमभक्तीने भरले मन ते दवा बुवाचे. मग बुवाने मुक्काम केला, श्री बाबाचा महिमा पाहिला, अंतर्वाक्य दावी लिहिला, श्री पुंडलिकनाथा पहा कैसे मनवी मन, सखलशील त्याचा स्वभाव गुण, श्री बाबाच्या दिले अभिवचन, तरी ती शंकाखोर ते पहा विस्तव मंडळी गोरेगावची पंचकमेटी व्यवस्थापकाची, त्यांच्याजवळी बसवण्याची गोष्ट बुवाने काढली खास. पहा हा विश्वस्त मंडळीत होते रामराव पाटील, डोईपडे माधवराव वंजारी, नामदेवराव गावंडे पाटील, माणिकराव. गोष्ट बुवाने हळूच काढली, पंचकमेटीत ती झळकली. नाशिक जिल्ह्यात आहे दाताडी, बाबा कैसे तेथे जातील पहा रेल्वेचा प्रवास, बाबा विदेही परमहंस, क्षणभर चित्त सावकाश, नाही बसत कुठे सदा त्याचा फिरता दौरा, नेहमी फिरता फिरता सैवरा, जणू सुसाटाचा वारा, चालता अनिवारक अशी आहे त्याची स्थिती, मग जावे पा कोण्या रीती ते सांगावे आपण, ती आम्हाशी समजेना, जरी रेल्वेच्या डब्यातून उडी टाकली बाबाने, मग कसे करावे आपण सांगा बुवा. हरी जरी दाताडीकर मंडळी पैशाची व्यवस्था सगळी आणि श्री बाबाच्या उत्सवामेळी उदंड गौरव करते, पण तरी पण हे कसे करावे श्री बाबा असं दातडीस कैसे न्यावे हेच तुम्हीच सांगावे बरे. आता त्वरित आपले फिरके डोके आम्हासही सांगता निके, हे बरे नये आता मुके राहा तुम्ही. तव बुवाने दुपट्टा उचलला आणि वाटेला लागला. परोक्षणात मूर्तीच्या पुरला आला आणि एका तासात बुवाने परोपरीने सांगितले. विश्वस्तांनी नाही ऐकले. विश्वस्नचिंत बुवाचे झाले अति उदासीन. श्रीबाबांनी सेवा सोहळा करणे आहे पा दाताडीला. दाताडीच्या भक्तांच्या मनात श्री बाबाची ओढ. गोरेगावच्या विश्वस्त मंडळी श्री बाबा त्यांच्या व्यवस्थेखाली. आता हा पुंडलिक वनमाडी कैसी लीला करीन, ही विश्वस्त मंडळी गोरेगावची व्यवस्था पाही आश्रमाची. परी पंचीकृत नव्हती साची, वरी अधीनकृत. मात्यापित्याचे अधिकार, वात्सल्य प्रेमाचे सहज अधिकार काढून लोक व्यवस्थेने व्यवहार होई आश्रमाचा. पुढे या विश्वस्त मंडळींनी नोंदणी अर्ज केला कायद्याने, परी दाव नोंदणीचा दाव्याने झाला खरीच. कोर्ट म्हणे मात्यापित्याचे अधिकार मुळात मुलाच्या पालनपोषणाचे, वंश परंपरागत वात्सल्याचे तो अधिकारी जन्मजात. पुंडलिक आश्रमाची व्यवस्था पाहण्या मात्यापित्याची सिद्धता, मग उगीच सार्वजनिक संस्था कशाला पाहिजे. जरी नसतील आईवडील, जरी नुसतीच गोत्रकुळ, तरीच सार्वजनिक व्यवस्था सकड होईल पा आश्रमाची. अर्ज विश्वस्त नोंदणीचा दावा सार्वजनिक व्यवस्थेचा फेटाळून कोर्टाने साचा न्याय दिला. स्वाभाविक तरी तो पर्यंत व्यवस्था विश्वस्ताच्या हाती होती सत्ता. मात्यापित्याची गरिबी व्यवस्था होती म्हणून बाबा विश्वस्त व्यवस्थेतून मुक्त होतील कैस्या रीतीने, ही हकीकत सांगत जाणं पुढील अध्यायी पारीचा. राधाकृष्ण बुवा मूर्त्यापूरला गेले पहा. त्यांच्या घराला कामधामी काळ सरला 2 महिन्यांत सहज. ही 100 उडी माड ओविले भावसूत्री सकड, ऐकता पा मनाचा बड, घालावे श्रोते हो ही प्रभू पुंडलिकाची वाङ्मय पूजा. करता करिता नाही दूजा, तोची एक त्याची मौजा, भोगीत सर्व काळ हा वेदांताचा विचार. विवेकाचाही महासागर, आत्मविधी अपंपार, कास तिची धरा
इथं श्री पुंडलिक जीवनदर्शन पुंडलिकानुसार बाबा धांडीनिमित्त श्री सद्गुरू बाबा घेती घेऊन अध्याय गोड हा इथं श्री सद्गुरू पुंडलिका ओम शांती शांती.